हॅलो फ्रेंड्स, 10वी नंतर सायन्स घ्यायचं की पॉलिटेक्निक हा एक सध्या ज्वलंत विषय आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल नुकताच लागलेला आहे. आता 10वी नंतर सायन्स घ्यायचं की पॉलिटेक्निक हा प्रश्न विद्यार्थ्यांना प्रचंड सतावत आहे, त्रास देत आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या डोक्यामध्ये फिरणारा सध्याचा हा एकच प्रश्न आहे की 10वी नंतर सायन्स घ्यायचं की पॉलिटेक्निक घ्यायचं आहे. 2 वर्ष वाया जाऊ शकतात, करिअरची दिशा बदलू शकते आणि कधी कधी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास सुद्धा डाऊन होऊ शकतो. पण थांबा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचे मार्क्स, तुमचा इंटरेस्ट आणि त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या प्रकारचं करिअर निवडणं आवश्यक आहे, त्याच्यासाठीचा खर्च काय आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला कुठे पाहताय किंवा तुम्ही तुमचं स्वतःचं एक्झिस्टन्स काय असणार आहे, पोझिशन काय असणार आहे आणि त्या ठिकाणी तुमचा पगार सुद्धा किती असणार आहे. सायन्स नेहमीच बेस्ट असतं असंच आहे का? त्याचबरोबर पॉलिटेक्निक घेतल्यानंतर इंजिनिअरिंग मध्ये फायदा होतो का? किंवा पॉलिटेक्निक हा इंजिनिअरिंगला जाण्यासाठीचा खरोखरच एक रस्ता आहे का? तो बायपास आहे का? नेमकं काय आहे? 80%, 90%, 60% पडलेल्या विद्यार्थ्यांच्या साठी नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे हेही तुम्हाला क्लिअर होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा फॉर्म्युला सांगत आहे की ज्याच्यामुळे तुम्ही स्वतःसाठी योग्य निर्णय घेणार आहात अगदी काही मिनिटांच्या आत. आणि आज नाही, 10 वर्षाच्या नंतरच्या गोष्टी मी या ठिकाणी करतोय, लक्षात घ्या. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. तुम्हा सर्वांच्यासाठी अतिशय दिशादर्शक अशा प्रकारचा व्हिडिओ असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. मोठी स्वप्न मोठा त्याग पण मागतात आणि आजच्या काळात मोठा पैसा पण मागतात, हेही तेवढंच करायला लक्षात घ्या. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमचं 10 वर्षानंतरचं करिअर आजच्या या व्हिडिओवरती डिपेंड असणार आहे. मूळ जो मुद्दा चालू आहे तो मुद्दा असाच आहे की प्रामुख्याने सायन्स घ्यायचं की पॉलिटेक्निक घ्यायचं. बेटा, एक व्हिडिओ मी याच्यावरती सविस्तर बनवला, म्हणजे हा टॉपिक नव्हता. 10वी नंतर काय करायचं या विषयावरती एक सखोल असा 23 मिनिटे 23 सेकंदाचा एक व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये सायन्स फॅकल्टी, आर्ट्स फॅकल्टी, कॉमर्स फॅकल्टी, त्याच्यानंतर डिप्लोमा म्हणजे पॉलिटेक्निक, ITI या सगळ्याच फील्डची, म्हणजे 10वी नंतर जेवढ्या ब्रांचेस तुमच्यासाठी अवेलेबल आहेत त्या सगळ्या ब्रांचेसवरती भाष्य करणारा, तुमच्या सर्व शंकांचं समाधान करणारा एक व्हिडिओ सेपरेट बनवलेला आहे, ज्याची लिंक सध्या चालू असलेल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. अद्याप पाहिला नसेल तर तो व्हिडिओ कृपा करून आपण पाहून घ्या. आणि त्या व्हिडिओमध्ये जे काही कमेंट्स मला मिळाल्या, प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या व्हिडिओला 10वीच्या विद्यार्थ्यांच्याकडनं, पालकांच्याकडनं मिळाला आणि प्रत्येकाने अगदी जवळीकतेने माझ्याशी संवाद साधला, कमेंटच्या माध्यमातून प्रश्न विचारले की माझ्या विद्यार्थ्याला इतके मार्क्स पडले, त्याच्यासाठी कोणतं करिअर निवडणं आवश्यक आहे. याच्यातले मॅक्सिमम प्रश्न असे होते की सर सायन्स निवडू की डिप्लोमा निवडू, म्हणजे पॉलिटेक्निक करू की सायन्स करू, असा एक कॉमन क्वेश्चन होता. आणि त्याच्यामुळे फक्त तेवढाच एक टॉपिक घेऊन आज मी तुमच्या समोर आलेलो आहे, लक्षामध्ये घ्या. नमस्कार, मी मुरलीधर गवळी, स्वागत आहे तुमचं MG सायन्स सिम्प्लिफाईड अँड को एज्युकेशन या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आतापर्यंत जर आपण चॅनल आमचं सबस्क्राईब केलेलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला आधी मिळतील. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. शैक्षणिक व्हिडिओ आहे. पॉझिटिव्ह न्यूजला स्वतःची एनर्जी नसते, निगेटिव्हिटीला स्वतःची ऊर्जा असते. पॉझिटिव्ह एनर्जीला शेअर करण्यासाठी, स्प्रेड करण्यासाठी पॉझिटिव्ह लोकांची गरज असते. तुम्ही पॉझिटिव्ह आहात, नक्कीच हा व्हिडिओ शेअर केल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत अशी मला अपेक्षा आहे. अधिक वेळ न घेता मुख्य मुद्द्यावरती पटकन येतो, लक्षामध्ये घ्या. सायन्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखीन एक प्रश्न भेडसावतोय बाजूनी थोडासा, तो म्हणजे पॉलिटेक्निक घेऊ की नको घेऊ, नेमकं काय करू, हा सगळा जो गोंधळ आहे कंपॅरेटिव्हली तुम्हाला मी संपूर्ण माहिती पॅकेज या ठिकाणी या लेक्चरच्या माध्यमातून देणार आहे. लेक्चर म्हणजे छोटासा व्हिडिओ आहे. लक्षात घ्या, 10वी नंतर सायन्स घेणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्यासाठी अगोदर काय कंडिशन्स असणार आहेत, नेमकं आपल्याला तो कंपॅरेटिव्ह आपल्याला संबंध समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. सायन्स प्लस JEE वर्सेस डिप्लोमा म्हणजेच काय आहे, 11वी 12वी सायन्स केल्याच्या नंतर, ठीक आहे, 11वी आणि 12वी सायन्स केल्याच्या नंतर तुम्हाला काय करावं लागणार आहे तर JEE सारखी देश पातळीवरची एक्झाम द्यावी लागणार आहे. मोठं दिव्य काम आहे ते. त्याचबरोबर याच्या विरोधामध्ये आपण दुसरा जो टॉपिक निवडलाय तो तगडा पैलवान आहे, तो म्हणजे डिप्लोमा. या दोघांची खरीच तुलना, डिप्लोमा याचा अर्थ पॉलिटेक्निक, ठीक आहे. तर तुम्हाला पॉलिटेक्निक करायचं आहे की नेमकं सायन्स घेऊन JEE करायचं आहे, याच्यामधलं कन्फ्युजन काढणारा हा व्हिडिओ आहे, लक्षामध्ये घ्या. जर तुम्हाला 12वी सायन्स नंतर JEE जर करायचं आहे तर लक्षामध्ये घ्या, सायन्स प्लस JEE या रस्त्यामध्ये नेमके काय काय महत्वाचे पॉइंट्स आहेत लक्षात घ्या. अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, 11वी आणि 12वी कंप्लीट करावं लागेल. कॉलेजेसची जी काही फीस असेल, कदाचित काही हजारापासून लाखापर्यंत असू शकते. जर का तुमच्या मेरिटनुसार तुमचा नंबर जर लागलेला असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही लागलं तर मग मात्र तुम्हाला डोनेशन वगैरे अशा गोष्टी करत बसावं लागेल. नाही तर तुमच्याकडे दुसरा एक ऑप्शन असतो, सध्या तो महाराष्ट्रामध्ये
किंवा देशामध्ये तो फॉर्म मध्ये आहे तो ऑप्शन, नॉमिनल ऍडमिशन कुठेतरी विद्यार्थी घेत आहेत आणि मग प्रायव्हेट कोचिंग क्लासेसकडे ते वळत आहेत. शेवटी प्रायव्हेट कोचिंग क्लासेसला या किंवा नामांकित कॉलेजला जा, पैसे भरणं हा मुद्दा आहेच. आणि मग म्हणून तुम्हाला काय करावं लागणार आहे, JEE आणि CET म्हणजे MHT CET याचे कोचिंग क्लासेस लावणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. कारण सध्या जो कारण आहे, कारण कोचिंगची गरज काय आहे लक्षामध्ये घ्या. एक रेडी प्लॅटफॉर्म असतो, एक्सपिरियन्स्ड स्टाफ असतो आणि जे काही मिळणारं मटेरियल आहे ते म्हणजे अगदी कॉन्फिडंट असतं किंवा त्याच्यामध्ये कुठलेही डाऊट्स नसतात. अशा पद्धतीचा एक प्लॅटफॉर्म जर आपल्याला पाहिजे असेल तर महागडे कोचिंग क्लासेस हा त्याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा आहे. पुस्तके म्हणजे बुक्स असतील, टेस्ट सिरीज असतील, प्रवास वगैरे तुम्ही गावाकडून करत असाल किंवा निवासी एखाद्या शहरामध्ये राहून जर तुम्ही करत असाल, आता महाराष्ट्राचाच विचार केला तर लातूर हे याच्यासाठीच एज्युकेशनल हब आहे. नांदेडला सुद्धा बऱ्यापैकी याच्यामध्ये आपल्याला म्हणजे अपडेट्स असलेले कोचिंग आपल्याला बघायला मिळतात. मग एकूण खर्च जो आहे या एकूण प्रवासाच्या दरम्यानचा तो अनेकदा तो जास्त होऊ शकतो. सर्वसाधारण मी जे या ठिकाणी बोलणार आहे तो मिडल क्लास फॅमिली लक्षात घेऊन विचार करणार आहे आणि सर्वसाधारण एका मध्यमवर्गीय कुटुंबाला सुद्धा कधी कधी न परवडणारा खर्च या ठिकाणी असू शकतो. मात्र तुमची आर्थिक परिस्थिती बेताची असेल आणि या सगळ्या बॅकग्राऊंडचा विचार जर करता, आणि माझं तर असं मत आहे, एक लक्षामध्ये घ्या की ठीक आहे आपण जरी कितीही असं म्हणत असलो की स्वप्न मोठं पाहिलंच पाहिजे, त्याच्यात वादच नाही. मोठी स्वप्न मोठा त्याग पण मागतात आणि आजच्या काळात मोठा पैसा पण मागतात, हेही तेवढंच करायला लक्षात घ्या. नुसता त्याग नाही, नुसतं कष्ट नाही, नुसती मेहनत नाही, तर त्याच्यासोबत पैसाही आवश्यक आहे. एज्युकेशनसाठी, शिक्षणासाठी, व्हॅल्युएबल एज्युकेशन घेण्यासाठी तुम्हाला तितक्याच व्हॅल्यूचा अमाऊंट किंवा पैसा सुद्धा मोजणं ही आजच्या काळाची गरज आहे, लक्षात घ्या. परंतु तुमच्या डोक्यात जर असा सल असेल की बाबा नाही, आपली परिस्थिती अशी बेताची आहे, आपल्या आईवडिलाला आपण आर्थिक संकटामध्ये घालायचं नाही आहे, हे जर आपल्या डोक्यामध्ये असेल, कमीत कमी एज मध्ये, छोट्या वयामध्ये आपल्याला जर सेटल व्हायचं असं जर तुमच्या डोक्यात असेल आणि इकडचा जो काही 11वी 1 वर्ष, 12वी 1 वर्ष, त्याच्यानंतर JEEचं प्रिपरेशन त्याच वर्षी झालं ठीकठाक, 2.5 ते 3 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये तुमचं 11वी 12वी आणि JEEचा प्रोग्राम कंप्लीट होऊ शकतो, लक्षात घ्या. आणि मग या 3 वर्षामध्ये सक्सेसफुल झाला तर बेस्ट ऑफ लक, काही विषय नाही आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स, लोक तुम्हाला सलाम करतील, विषयच नाही. परंतु तिथं जर का समजा रिव्हर्स गिअर पडला, युटर्न घ्यावा लागला, तर मग आपल्या हातामध्ये काय आहे, हे मात्र परिस्थिती बिकट आहे, लक्षात घ्या. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एक अतिशय सुरक्षित, आपल्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करणारा, तुमचं करिअर सुरक्षित करणारा, तुमच्यासाठी एक सपोर्ट म्हणून उभा टाकणारा एक सेकंड ऑप्शन म्हणून आपण पॉलिटेक्निककडे बघतो, लक्षामध्ये घ्या. पॉलिटेक्निक कॉलेजेसची फीस एवढी काही जास्त नसते, एवढी फीस अधिक नसते, लक्षामध्ये घ्या. त्याचबरोबर इथं जे काही शिकायला मिळणार आहे तुम्हाला ते सगळं प्रॅक्टिकल बेस्ड लर्निंग असणार आहे. सायन्समध्ये सगळं तुम्हाला थिअरी बेस्ड लर्निंग असणार आहे. प्रचंड पाठांतर, प्रचंड कन्सेप्ट बेस्ड अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे त्या ठिकाणी. आणि इथं कोचिंगची गरज या कंपॅरेटिव्हली, सायन्सच्या कंपॅरेटिव्हली पॉलिटेक्निकमध्ये कोचिंग क्लासेसची गरज तुम्हाला कमी पडू शकते, लक्षामध्ये घ्या. आणि काही विद्यार्थ्यांसाठी लक्षामध्ये घ्या, कंपॅरेटिव्हली हा कमी खर्चाचा पर्याय आहे. आता काही विद्यार्थ्यांसाठी कंपॅरेटिव्हली कमी खर्चाचा पर्यायाचा अर्थ असा, जर का तुम्ही खुल्या प्रवर्गामध्ये नसाल, ठीक आहे, इतर प्रवर्गामध्ये ज्या ठिकाणी म्हणजे रिझर्वेशन ज्याला म्हणतो आपण, तर आरक्षणामध्ये जर आपण असाल, रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये जर असाल, तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी हे एक महत्त्वाचा चान्स आहे, लक्षात घ्या. मग आता हे जे काही मी इथं थोडक्यात सांगितलं, आता एलॅबरेट करतोय, एक्सप्लेन करतोय इन डिटेल. व्हिडिओ थोडासा मोठा झाला हरकत नाही, पण बेटा लक्षात घ्या, 10 वर्षानंतरचं तुमचं एक्झिस्टन्स, 10 वर्षानंतरचं तुमचं अस्तित्व, तुम्ही स्वतःला 10-15 वर्षानंतर कुठे पाहताय, याचं जर स्वप्न डिझाईन करायचं असेल, त्याचं जर रूपरेषा डेव्हलप करायची असेल, त्याचा प्लॅन जर तुम्हाला या ठिकाणी प्लॉट करायचा असेल, तर मग मात्र थोडा वेळ आजच्या व्हिडिओसाठी देणं अत्यंत जरुरी आहे, लक्षामध्ये घ्या. तर एनिवे, 10वी नंतर सर्वात मोठा जो प्रश्न आहे, काय करायचं आहे बाबा, 11वी सायन्स घ्यायचं का, 11 सायन्स घ्यायचं का, की त्याच्यानंतर डिप्लोमा करायचा, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. 11वी सायन्स घ्यायचं की पॉलिटेक्निकचा डिप्लोमा करायचा, कोणत्या पर्यायाला जास्त स्कोप आहे आणि कोणता पर्याय कोणासाठी योग्य आहे. म्हणजे तुमचे मार्क मॅटर करतातच, तुमचा इंटरेस्ट मॅटर करतो. आणि एक मी इथं क्लिअर करू इच्छितो, मी सांगतोय म्हणून माझंही ऐकू नका, स्वतः मी सांगितल्याच्या नंतर त्या माहितीवर विचार करा, ठीक आहे. त्याचबरोबर तुमच्या पालकांशी, इतर लोकांशी डिस्कस करा आणि जिथून जिथून तुम्हाला म्हणजे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळते आहे त्या ठिकाणाहून ती इन्फॉर्मेशन घ्या आणि या सगळ्याची गोळाबेरीज करून आपल्या स्वतःच्या बुद्धीला विचारा की मी या स्ट्रक्चरमध्ये बसू शकतो का. यस हे उत्तर जर तुम्हाला मधून आलं तर परफेक्ट, तुम्ही त्या मार्गाने जा, अदरवाईज जाऊ नका. कुणीतरी सोम्या गोम्या सांगितला म्हणून काहीच ऐकत बसायचं नाही, माझ्या सकट, माझं सुद्धा जशाच तसं ऐकू नका, लक्षात घ्या. त्यावरती विचार करा, सोचो और सोचने के बाद, सोचो मतलब बाहुबली की तरह सोचो और उसके बाद डिसीजन लेना बेटा, क्योंकि 10-15 साल के बाद हम खुद को कहां देखना चाहते हैं, ये बहुत जरूरी चीज है. ओके, तो इसीलिए आपको क्या करना पड़ेगा, बहुत ही सोच समझकर डिसीजन लेना पडेगा. ओके, ठीक आहे. तर चलो बेटा पुढे जाऊया. आपण काय बघतोय बघा, सायन्स म्हणजे नेमकं काय आहे. तर बाबा एक लक्षात घे, तुला जर मित्रा लक्षात घे, तुला जर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी या सब्जेक्ट मध्ये जर फुल इंटरेस्ट असेल,
फुल इंटरेस्ट असेल, चांगलंच तुला जर बाबा फिजिक्समध्ये काही अडचण नाही, केमिस्ट्रीत काही अडचण नाही, मॅथमॅटिक्समध्ये मला काही प्रॉब्लेम नाही, बायोलॉजी माझं परफेक्ट आहे, असं जर असेल आणि सायन्समध्ये जे काही अभ्यास तुला करायचा आहे तो कन्सेप्ट बेसचा अभ्यास असणार आहे. कन्सेप्ट सगळ्या सखोल पद्धतीने सायन्समध्ये शिकवल्या जाणार आहेत. तू जर या सगळ्या गोष्टीमध्ये बसत असाल, जर तुला फिजिक्स नो इश्यू वाटत असेल, केमिस्ट्रीत काय प्रॉब्लेम वाटत नसेल, मॅथ्स तुझं परफेक्ट आहे, बायोलॉजी तुझं परफेक्ट आहे, आता तुला इथे विषय काय आहे, बायोलॉजी हा इंजिनिअरिंग वाल्यांसाठीचा विषय नाही आहे, तो ऑप्शनल आहे. परंतु जे काही लोक अशा आहेत, कारण काय असतं जनरली 11 सायन्स घेताना मी याच्यापूर्वीच्याही व्हिडिओमध्ये क्लिअर केलेला, आता पण क्लिअर करतो, तुम्हाला काय असतं, एकतर तुम्हाला मेडिकल ग्रुप निवडायचा आहे, नाहीतर तुम्हाला इंजिनिअरिंग ग्रुप निवडायचा आहे, अदरवाईज तुम्हाला कॉमन ग्रुप निवडायचा आहे. लक्षात घ्या, त्याला जनरल म्हणतो आपण. मग मेडिकल तुम्ही निवडलेला आहे समजा, तर मेडिकल निवडलेला असेल तर तुमच्याकडे सब्जेक्ट तुम्हाला कुठले अभ्यास करायचा आहे, तर फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी महत्वाचं आहे, बाकीचे अदर सब्जेक्ट तर राहतीलच, पण हे तीन मुख्य. इकडे जर इंजिनिअरिंगला जाणार असाल तुम्ही, तर तुम्हाला काय फिजिक्स केमिस्ट्री सोबत मॅथमॅटिक्स घेता येऊ शकतं, म्हणजे बायोलॉजी स्किप होऊन मॅथ्स त्याची जागा घेईल. परंतु तुम्ही जर जनरल सायन्स घेतला तर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ्स, ठीक आहे, पीसीएमबी किंवा पीसीबीएम हे सगळे 4 सब्जेक्ट तुम्हाला अभ्यासावे लागतील. याच्यात लोड प्रचंड असतो, लक्षात घ्या, आणि कन्सेप्ट सगळे सखोल पद्धतीने शिकवले जातात. तर मग सायन्स घेतल्यावर पुढे काय काय होणार आहे तेही बघणं आवश्यक आहे. म्हणजेच तुम्ही डॉक्टर वगैरे होसाल, परंतु इथं तुम्हाला इंजिनिअरिंग वरती फोकस करायचं आहे, कारण तुमची कुस्ती आता या व्हिडिओमध्ये कोणासोबत चालू आहे, पॉलिटेक्निक सोबत चालू आहे, डिप्लोमा सोबत चालू आहे. तर लक्षात घ्या, तुम्हाला इंजिनिअरिंग करणं मस्ट आहे सायन्सच्या नंतर. आता त्याच्यानंतर फार्मसी आणि मेडिकल हे दोन्ही विषय कटले इथं तुमचे, कारण तुम्ही इंजिनिअरिंगची पोर आहेत, लक्षामध्ये घ्या. त्याच्यामुळे 2 ऑप्शन बाजूला पडतील. इंजिनिअरिंग करायची आहे तुम्हाला, ओके. तर नंतर ते काहीच नाही झालं तर तुम्ही बीएससी करू शकता, रिसर्च करू शकता, एआय किंवा डेटा सायन्स मध्ये तुम्ही काम करू शकता, गव्हर्नमेंट एक्झाम्स देऊ शकता, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात तर त्या सुद्धा देऊन तुम्हाला तुमचं करिअर सेट करता येतं सायन्स घेतल्याच्या नंतर. कुणासाठी योग्य आहे सायन्स? मॅथ्स आणि विज्ञान ह्या 2 विषयामध्ये ज्यांना आवड आहे अशा विद्यार्थ्यांच्यासाठी सायन्स हा एक बेस्ट ऑप्शन आहे. बेटा इथं जुगाड चालत नाही. आजच्या दिवस अभ्यास न करता झोपतो म्हणलं तर ते सुद्धा जमणार नाही. तुम्हाला रेग्युलर अभ्यासाची तयारी असलीच पाहिजे. सायन्स शिकायचं आहे तर परफेक्शन असलं पाहिजे, परफेक्शन पाहिजे तर प्रॅक्टिस असली पाहिजे. प्रॅक्टिससाठी प्रिपरेशन महत्वाचं असतं, म्हणून रोजचा अभ्यास महत्वाचा ठरतो. नियमित अभ्यासाची तयारी तुम्हाला करावीच लागेल. मेहनत आणि कन्सिस्टन्सी असणं अत्यंत आवश्यक आहे, म्हणजे सातत्य असणं आवश्यक आहे. 2 दिवस अभ्यास केलो, 4 दिवस झोपा काढलो असं सायन्स मध्ये अजिबात जमत नाही. नाही म्हणजे नाही, गोड बोलून काही फायदा नाही. जे आहे त्या रिअल गोष्टी मी सांगतोय. कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी आपली असली पाहिजे, कारण याच्यानंतर पुढे तुम्हाला जेडब्ल्यू मेन्स आणि ऍडव्हान्स अशा परीक्षा द्यायच्या असतात. एमएसटी सीईटी सारखी एक्झाम तुम्हाला द्यायची असते, आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह परीक्षेची तयारी असणं आवश्यक आहे. कमी वेळेमध्ये अॅक्युरसी, अचूकता आणून उत्तर निवडण्याची तुमची कॅपॅबिलिटी असली पाहिजे. एवढं सगळं जर सहन करायचं धारिष्ट्य असेल तर अशा विद्यार्थ्यांनी सायन्स निवडायला अडचण अजिबात नाही. पुढे लक्षात घ्या. मग आता जसं आपण म्हटलं की बाबा सायन्स म्हणजे काय, तर हे एवढे 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 विषय असतात, कन्सेप्ट बेस्ड असतं, थिओरिटिकल भाग असतो, लर्निंग चांगलं करायला पाहिजे, रेग्युलरिटी पाहिजे. तसं पॉलिटेक्निक मध्ये काय आहे? डिप्लोमा म्हणजे काय आहे? 10वीच्या नंतर करता येणारा एक टेक्निकल कोर्स आहे. बरीच मुलं असं म्हणतात, सर 12वी नंतर डिप्लोमा केलं तर काय अडचण आहे? अरे भैया, जर तुझं डिप्लोमा करणं फिक्सच आहे, तुझं इंजिनिअरिंग करणं फिक्सच आहे, आणि तुला डाऊट आहे की जेडब्ल्यू मध्ये आपण सक्सेस होऊ शकत नाही किंवा तितका आपल्याकडे पैसा नाही आहे, 7-8 लाख रुपये सहज सुरावतात. एक सांगतो लक्षात घ्या, जेडब्ल्यू जे विद्यार्थी करणार आहेत, मी करू नका असं अजिबात म्हणत नाही, हे सगळे तयारी असणं आवश्यक आहे, कारण पैशाचं नाटक करून जमत नसतं, लक्षामध्ये घ्या बाळांनो. आणि मग यासाठी तुम्हाला 2 ते 3 वर्ष तिथे खर्चावं लागतं. ठीक आहे, दरवर्षी तुमच्या हॉस्टेल फीस असतील, तुमच्या मेसच्या फीस असतील, तुमचं इतर गोष्टी आहेत, तुमच्या कोचिंग आहे, तुमचे बुक्स आहेत, ठीक आहे, तुमच्या नोट्स असतील, तुमचं अनेक टेस्ट सिरीज वगैरे अनेक भानगडी असतील. ह्या सगळं करायचं म्हटलं तर तुमचे 6 ते 8 लाख रुपये सहज त्या 3 वर्षामध्ये खतम होतात. लक्षात घ्या, तेवढी तुमचं कौटुंबिक बॅकग्राऊंड सपोर्टिव्ह असलं पाहिजे, तरच तुम्ही तिकडे जा. आता मी स्वतःच कमवतो, स्वतःच करतो, ठीक आहे, एखाद्या टक्क्या म्हणजे 1000तून एखाद्या विद्यार्थ्याला ते पॉसिबल होईल, पण सगळ्यांना मात्र ते होईल असं अजिबात वाटत नाही. मग पॉलिटेक्निकचा डिप्लोमा हा त्याला एक तगडा ऑप्शन आहे, बेस्ट ऑप्शन आहे. लक्षात घ्या, 10वी नंतर करा ना तुम्ही, आताच ठरवा तुम्हाला कधी करायचे ते. 12वी नंतर करत बसण्यात काही मजा आहे असं मला अजिबात वाटत नाही. करायचंच आहे तर 10वी नंतर डायरेक्ट टेक्निकल कोर्स निवडा. साधारण 3 वर्षाचा कालावधी असतो, ठीक आहे, प्रॅक्टिकल लर्निंगवर भर असतो, टेक्निकल स्किल डेव्हलप होत जातात. लक्षात घ्या, इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे सतत रट्टा मारणे हा प्रकार इथं नसतो. प्रॅक्टिकल लर्निंग आहे, हँड्स ऑन होतं. हँड्स ऑन म्हणजे तुम्हाला मशीनचं किंवा स्ट्रक्चरल लर्निंग ज्याला म्हणतो आपण, रचनात्मक अभ्यास तुम्हाला सातत्याने करायला मिळतो, प्रॅक्टिकल अभ्यास करायला मिळतो. त्याच्यामुळं फार मोठं पाठांतराचं ओझं इकडे नसतं. कन्सेप्ट म्हणजे सायन्स जसं शिकतानाचा विषय असतो तो इकडे अजिबात नसतो. दुसरी बाब, याचा अर्थ सोपं तर ह्या जगात काहीच नाही हो, परंतु त्यातल्या त्यात तुम्हाला सूट होणारं काय आहे ते तुम्ही निवडायचं आहे. कुठले पॉप्युलर डिप्लोमा कुठले त्याच्यामध्ये तुम्ही जर का
डिप्लोमा करत असाल, पॉलिटेक्निक करत असाल तर पॉप्युलर डिप्लोमा कुठला आहे याच्यामध्ये, तर कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे कम्प्युटर सायन्स ज्याला म्हणूया आपण, तर कम्प्युटरमध्ये तुम्ही करू शकता, IT मध्ये करू शकता, मेकॅनिकल सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल आहे, ENTC आहे, आणि AI किंवा AI आणि ML हे सध्याचे म्हणजे अगदी ह्याच्यामध्ये जास्तच बाप कोर्सेस सगळेच महत्त्वाचे तसे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग काळाची गरज आहे, IT काळाची गरज आहे, मेकॅनिकलला तर मरणच नाही, सिव्हिल सुद्धा त्यातल्या त्यात गव्हर्नमेंट जॉब हवा असेल तुम्हाला तर सिव्हिलचा कोर्स तुम्ही घ्यायला काही अडचण नाही, कारण MPSCच्या थ्रू सिव्हिलवाल्या लोकांसाठी सेपरेट जागा निघतात, लक्षात घ्या. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल आणि ENTC किंवा AI, आता हे AIचं तर तुम्ही सगळेजण जाणता, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की म्हणजे आता जे कोर्सेस मी या ठिकाणी ऑन स्क्रीन निवडलेले आहेत ना ते सगळेच आउटस्टँडिंग आहेत, लक्षात घ्या. तर हे तुम्ही या ठिकाणी करू शकता, म्हणजेच तुम्हाला डिप्लोमा करायचा आहे 3 वर्षाचा, 3 वर्ष तुम्हाला हे शिकून घ्यायचं आहे. डिप्लोमाचे फायदे काय काय आहेत लक्षात घ्या. तुम्हाला काय मिळणार आहे, प्रॅक्टिकल नॉलेज मिळणार आहे, त्याच्यानंतर तुमच्याकडे टेक्निकल स्किल येणार आहेत, हँड्स ऑन लर्निंग होतं. हँड्स ऑन लर्निंग म्हणजे सगळंच प्रॅक्टिकल, प्रात्यक्षिकाच्या माध्यमातूनच तुम्हाला सगळं लर्निंग होतंय. त्याचबरोबर इंजिनिअरिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर काय फायदा असेल तर इंजिनिअरिंगमध्ये डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळतं. हो, डिप्लोमा केलेल्या पण आपण थोडंसं कॅल्क्युलेशनच करूयात का इथं, थोडासा वेळ द्या, मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. समजा 11वी सायन्स, तुम्ही इकडे मी सायन्स बद्दल मानतोय आणि इकडे मी पॉलिटेक्निक बद्दल मानतो, लक्षामध्ये घ्या. 11वी सायन्स म्हणजे हे 1 वर्ष झालं, दुसरं वर्ष तुम्ही 12वीला असणार, त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षी तुम्ही काय करणार, IIT किंवा JEE ची परीक्षा देणार, ठीक आहे, JEE देणार किंवा MHT CET देणार म्हणजे CET परीक्षा देणार, ठीक आहे. हे तुमचे 3 वर्ष या ठिकाणी संपले, ठीक आहे. 3 वर्षाच्या नंतर तुम्ही काय करणार आहात, इंजिनिअरिंग कॉलेजला जाणार आहेत. साधारण 4 ते 5 वर्षाचा कोर्स त्या ठिकाणी तुम्हाला इंजिनिअरिंगचा कंप्लीट करायचा आहे, म्हणजे इथले 5 वर्ष लक्षात घ्या आणि हे 3 वर्ष असे तुमचे किती वर्ष चाललेले आहेत, 10वीच्या नंतर 10 + 8 इयर्स, 10 + 8 इयर्स, ठीक आहे. म्हणजे 10च्या नंतर बरं का, 10वीच्या नंतरचं, 10वीचं तुमचं 16 वर्षाचं आहे, त्याच्यानंतर 8 2 16 24, साधारण 25व्या वर्षी तुम्ही या ठिकाणी म्हणजे तुमचं डिग्री कंप्लीट करून बाहेर पडता सायन्सच्या माध्यमातून, ठीक आहे. थोडंसं पॉलिटेक्निककडे लक्ष द्या. पॉलिटेक्निकमध्ये काय तुमचं पॉलिटेक्निक आहेच किती, 3 वर्षाचं आहे, 3 वर्षाचं आहे, ठीक आहे. 4थ्या वर्षी तुमचं जर स्कोर इथं चांगला मेंटेन झाला तर 4th इयर, 4थ्या वर्षी तुम्ही कुठं असाल, BE सेकंड इयरला असाल, BE सेकंड इयर म्हणजे इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला असणार. आपोआपच काय इकडं तर 3 असे बी चाललेत, इकडं सुद्धा 3च चाललेत, पण ह्या 3च्या नंतर तुम्हाला इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला जायला लागणार आहे. या 3 वर्षाच्या नंतर तुम्ही इंजिनिअरिंगच्या डायरेक्ट दुसऱ्या वर्षाला जाणार आहे. 1 वर्ष आयुष्यातलं म्हणजे लाखो विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन तडाख्यात बाजूला पडणार आहे, लक्षामध्ये ठेवा बाबा. आणि म्हणून BE सेकंड इयर तुमचं इथं सुरू होईल, म्हणजे जिथं ज्याला 5 वर्ष लागतील तर तुमचं इकडे 4 वर्षाच्या आतच, 3.5 ते 4 वर्षाच्या आतच तुमचे सगळे सेमिस्टर संपून जातात आणि मग तुम्ही इथं 7 वर्षाच्या आतच बाहेर पडता. म्हणजे जर हा 25व्या वर्षी सक्सेसफुल होत असेल तर इथे तुम्ही 23 ते 24व्याच वर्षी, 23व्या ते 24व्याच वर्षी यशस्वी होऊन बाहेर पडू शकता. चांगला अभ्यास केला, चांगलं जर तुमचं प्रेझेंटेशन असेल, सोबत जर स्किल चांगले अडॉप्ट केलेले असतील किंवा आणखीन काही कोर्सेस सोबत तुम्ही कंप्लीट केला असतील पॅरलल, तर नक्कीच तुम्हाला ऍट द एंड या ठिकाणी चांगला जॉब ऑफर होऊ शकतो, लक्षात घ्या. माझा पर्सनल अनुभव असा आहे, याबद्दल बोलत असताना मी माझ्या जुन्या अनेक विद्यार्थ्यांचा रेफरन्स मी या ठिकाणी देतोय. सगळ्या गप्पा मी हवेत मारत नाहीये बेटा, लक्षामध्ये घ्या. अनेक असे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी होत्या ज्यांनी अक्षरशः 10वीला 94%, 96% पडलेले असताना सुद्धा त्यांनी 11वी 12वी सायन्सचा मार्ग न निवडता फक्त थोडंसं फॅमिली बॅकग्राऊंडमुळे बरं का, आणि लवकर सेटल व्हायचं आहे, लवकर इंजिनिअरिंगला गाठायचं आहे, ह्या CET BETच्या झमेल्यात ज्यांना पडायचं नाही, JEEचा डोक्यामध्ये तमाशा करून ज्याला घ्यायचं नाही आहे, अशा विद्यार्थ्यांनी हे पॉलिटेक्निक निवडलेलं आहे. आणि मात्र पॉलिटेक्निक फक्त मौज मजा करण्यासाठी नाही, सिरियसली ॲज अ बायपास सायन्सच्या थ्रू इंजिनियर होत असताना हा एक इथं मला मंजूर आहे, अगदी मला हात जोडून मी या ठिकाणी सांगतो बाबा की JEEच्या माध्यमातून तुम्ही IIT सारखं कॉलेज तुम्हाला मिळणार आहे, ठीक आहे, ते इकडे मिळणार नाही, लक्षात घ्या. म्हणजे अगदी तुम्ही त्या हाय लेवलचा जो काही विचार करताय तर त्याच्यासाठी हाय लेवलचं टाइम आणि हाय लेवलचं अमाऊंट सुद्धा सॅक्रिफाईस करावी लागणार आहे तुम्हाला, लक्षामध्ये घ्या. पण जर का तुमचं सगळंच बेताचं आहे, जर का फायनान्स आपलं अडचणीत आहे, जर पैशांची प्रॉब्लेम घरी चालू असेल तर बेटा लक्षात घ्या, तुमच्यासाठी हा ऑप्शन बेस्ट आहे. किमान 3 वर्ष संपल्याच्या नंतर ऍटलिस्ट तुमच्या हातामध्ये पॉलिटेक्निकचं डिप्लोमा सर्टिफिकेट तरी असतं, तुम्ही उपाशी मरत नाही. पण जर का या 3 वर्षाच्या नंतर 11वी 12वीचे हे जे 3 वर्ष चाललेत आपले, याच्यामध्ये जर आपला रिझल्ट आला नाही, आपण यशस्वी नाही झालो, तर आपल्या हातात काय असणार आहे लक्षात घ्या, आपल्या हातात काहीच असणार नाही. आलं लक्षात. शिकवणारे जर लोक पाठीशी असतील तर आपला पुढचा टप्पा व्यवस्थित घडेल, अदरवाईज आपल्याला इथं मात्र आयुष्याला पार फुलस्टॉप द्यायची वेळ येईल, लक्षात घ्या. त्याच्यामुळं अगदी सोच समज कर, ठीक आहे ना, काळजीपूर्वक विचार करूनच डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे. हे थोडंसं जास्तीचा वेळ एवढ्यासाठीच मी घेतोय की तुमच्या डोक्यात माइंडसेटमध्ये काही शिल्लक राहू नये, हा त्याच्या पाठीमागचा पर्पज आहे. कंपॅरेटिव्ह परत एकदा सांगतोय, सायन्स वर्सेस डिप्लोमा. सायन्स इज थेअरी बेस्ड. सायन्स कसं आहे, थेअरी बेस्ड आहे. डिप्लोमा कसा आहे तर प्रॅक्टिकल बेस्ड आहे. सायन्स हे मल्टिपल करिअर ऑप्शन देतं तुम्हाला, अगदी बरोबर आहे, 100% सत्य आहे. सायन्स जर तुम्ही केलं तर तुमच्याकडे खूप सारे वेगळे ऑप्शन्स तुम्हाला उपलब्ध राहतात. पण डिप्लोमा हे तुम्हाला अर्ली स्पेशलायझेशन
स्पेशलायझेशन, म्हणजे अगदी आताच मी ठरवणार आहे की मला मेकॅनिकलमध्ये करायचं आहे, आताच मी ठरवणार आहे की मला IT मध्ये करायचं आहे, आताच मी ठरवणार आहे की मला AI मध्ये करिअर करायचं आहे. तर हे सगळं जर असेल तर कमीत कमी काळामध्ये, कमीत कमी खर्चामध्ये, अक्षरशः तुम्हाला सांगतो 94, 95, 96% पडलेल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी, लातूरला महिला पॉलिटेक्निक कॉलेज आहे अक्षरशः, म्हणजे तिथला डेटा माझ्यापाशी म्हणून मी त्या कॉलेजचं नाव घेतोय. अगदी महाराष्ट्रातल्या काही टॉपच्या कॉलेजपैकी ते एक कॉलेज आहे. लातूरला तसे आणखीन पुरणमल लाहोटी कॉलेज आहे, अजून बरेचसे कॉलेजेस आहेत की जे चांगल्या प्रकारचा म्हणजे त्यांचा रिझल्ट राहिलेला आहे. आणि तिथलं एक लक्षात घ्या, मुलींच्यासाठी मी बोलतोय खास करून, महिला पॉलिटेक्निक कॉलेजला जर का तुमचा नंबर लागला तर काय तुमची इच्छा असून सुद्धा, इच्छा किती बी पैसे खर्च, 50-1,000च्या पुढे तुमचे पैसे खर्च होत नाहीत का? जेवणा खावण्यापासूनची तुमची प्रॉपर सोय आहे, कॅम्पस बेस्ट आहे, सुरक्षित आहे, मुलींच्या दृष्टीनं तर तिथं अक्षरशः झेड सुरक्षा असल्यासारखी परिस्थिती आहे, लक्षात घ्या. तर अशा ठिकाणी खर्चच होत नाही तुमचा, फीस अत्यल्प फीस आहे, लक्षात घ्या. म्हणजे सांगायचा उद्देश हा आहे की बाबा कमी पैशात कमी वेळात सेटल व्हायचं आहे, तर इकडे तुम्हाला जायला काही अडचण नाही, हे आपल्या माइंडसेटमध्ये कायम लक्षामध्ये ठेवा. कोणता पर्याय कठीण आहे लक्षात घ्या. जर सायन्स घ्यायचंय तुम्हाला, बेटा लक्षात घ्या, मी भीती नाही घालत आहे सायन्सची, पण सत्य तुमच्या समोर आणतोय. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे जर चॅलेंजिंग म्हणजे हे चॅलेंजिंग वाटू शकतं, नियमित अभ्यास या ठिकाणी आवश्यक आहे, प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. डिप्लोमामध्ये प्रॅक्टिकल लर्निंग असल्यामुळे थोडंसं सोपं वाटू शकतं, डिप्लोमामध्ये प्रॅक्टिकल लर्निंग असल्यामुळं सोपं वाटण्याची दाट शक्यता आहे, लक्षामध्ये घ्या. आणि मग सायन्स हे कोणासाठी बेस्ट आहे? जर मॅथ्स आवडत असेल, बघा बाबांनो, मी परत त्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी आणून देतो तुमच्या समोर. मॅथ्स आवडत असेल बिलकुल तुम्ही सायन्स निवडा. इंजिनिअरिंग मेडिकलमध्ये इंटरेस्ट असेल तर बिलकुल तुम्ही सायन्स निवडा. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर द्यायच्या असतील तुम्हाला भविष्यामध्ये तर नक्कीच तुम्ही सायन्स निवडलं पाहिजे, त्यात कसलाच वाद नाही, लक्षात घ्या. आणि मग म्हणून डिप्लोमा कोणासाठी योग्य आहे? मग आता जर ज्याला प्रॅक्टिकल लर्निंग आवडते, थिअरॉटिकल डोक्यामध्ये घुसत नाही, या मोठ्या थिअरीज असतील, मोठे थेरम असतील, हे जर माइंडसेटमध्ये बसत नसतील, प्रॅक्टिकल लर्निंग आवडत असेल तर तुम्ही डिप्लोमा निवडा, पॉलिटेक्निक निवडा. टेक्निकल फील्डमध्ये तुम्हाला जर जास्त इंटरेस्ट असेल, बाकी टाइमपास करत बसण्यात काही मजा नाही असं वाटत असेल तर तुम्ही डिप्लोमा निवडा. हँड्स ऑन वर्क जर तुम्हाला आवडत असेल, है ना, स्ट्रक्चरल स्टडी ज्याला म्हणूया आपण, रचनात्मक अभ्यास तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच तुम्ही डिप्लोमा निवडला पाहिजे, हे लक्षात घ्या. एक मोठा गैरसमज आहे जो की या ठिकाणी त्याबद्दल मी बोलणार आहे. काय गैरसमज आहे? की जे विद्यार्थी कमजोर आहेत तेच विद्यार्थी डिप्लोमा निवडतात, असा एक चुकीचा समज पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यात आहे. मी सांगितलं ना, माझे बरेचशी मुलं आणि मुली, माझे विद्यार्थी 94, 96 इट इज बेस्ट स्कोर, लक्षात घ्या. अरे शाहू कॉलेजला नंबर लागत होता श्रीकांत कवाडेचा, माझा विद्यार्थी. सो आय वॉज डेडली अगेन्स्ट, मी पूर्ण विरोधात होतो. आज लाईफ सेटल आहे. जे ड्रीम कॉलेज लाखो विद्यार्थ्यांचं असतं ते ड्रीम कॉलेज त्याला पॉलिटेक्निकच्या थ्रू मिळालेलं इंजिनिअरिंगचं, लक्षात घ्या. MST CET देऊन सुद्धा ज्या विद्यार्थ्यांचं काही काळपांढर झालं नाही तिथं याचं सगळं व्यवस्थित होऊन बसलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे हा एकच नाही, अशा अनेक विद्यार्थी आहेत, लक्षात घ्या. त्यांच्याशी माझं सततचं बोलणं झालेलं आहे. आणि हे जे माइंडसेटमध्ये जे बसले ना आपल्या, की पॉलिटेक्निक करणं म्हणजे काहीतरी कमीपणा, लक्षात घ्या, अजिबात कमीपणा नाही. आतापर्यंत मी तोंडी सगळ्याला सांगत होतो, आता मी लाईव्ह येऊन सांगतोय सगळ्याला, या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सांगतोय की रे बाबा, कमीत कमी वयामध्ये, कमीत कमी पैशात तुला जर जास्त लवकर सक्सेस व्हायचं असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे. आज अनेक डिप्लोमा स्टुडंट्स इंजिनियर आणि सॉफ्टवेअर फील्डमध्ये काम करत आहेत, लक्षात घ्या. आणि हे प्रॅक्टिकली पॉसिबल सुद्धा आहे. तर असा हा एकूण भाग आहे. विद्यार्थ्यांची आवड समजून घ्या. पालक मंडळी, माझं सांगणं आहे तुम्हाला, तुमच्या लेकराची आवड समजून घ्या. कुण्या गवळीचं काही ऐकत बसू नका, म्हणजे मी गवळी सर, कुण्या गवळीचं काही ऐकत बसू नका. समाजाच्या दबावाखाली निर्णय घेऊ नका. आर्चीनं सायन्स घेतलं म्हणजे परशानं बी सायन्स घ्यावं असं अजिबात काही नाही, लक्षामध्ये घ्या. ओके ना. आर्ची आणि परशा अशा नादाला लागला तर आयुष्याच्या मिरच्या होऊन जातील, लक्षात घ्या. योग्य क्षेत्र निवडणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बाबांनो. सिलेक्शनमध्ये बिलकुल चुकू नका. ओके. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. थोडंसं गायडन्स फायनल तुम्हाला. सायन्स आणि डिप्लोमा दोन्ही सुद्धा चांगले पर्याय आहेत, परंतु आवड, क्षमता, फ्युचर गोल आणि मेहनत ह्या सगळ्या गोष्टी जर का तुमच्या क्लिअर असतील तर निर्णय घ्यायला थोडंसं सोपं जातंय. तुम्हाला सायन्स योग्य वाटतं की डिप्लोमा योग्य वाटतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका. ठीक आहे. हा जो काही कंपॅरेटिव्ह अभ्यास मी तुमच्यासाठी आणलेला होता ॲट अ ग्लान्स, अजून बी काही कळलं नसेल तर शेवटी या स्क्रीनकडे थोडंसं सगळ्यांनी लक्ष द्या. अगदी इथं सुद्धा बऱ्याच गोष्टी मी मेन्शन करण्याचा ट्राय केला आहे. आलं लक्षामध्ये. 11वी-12वी सायन्स करायचं आहे तर JEE नीट सारख्या परीक्षा द्याव्या लागतील. मोठे पर्याय आणि विविध करिअरच्या संधी तुमच्यासाठी अवेलेबल असतील, परंतु वेळ जास्त लागणार आहे, जास्त अभ्यास पण करावा लागणार आहे. 3 वर्षाचा डिप्लोमा म्हणजे पॉलिटेक्निक असणार आहे. प्रॅक्टिकल बेस्ड शिक्षण त्या ठिकाणी असणार आहे. लवकर करिअरची सुरुवात या पॉलिटेक्निकच्या माध्यमातून होणार आहे. सेकंड इयर म्हणजे पॉलिटेक्निक जर चांगल्या मार्कांनी तुम्ही जर क्लिअर केलं तर सेकंड इयर इंजिनिअरिंगला सेकंड इयरला डायरेक्ट तुमचं ऍडमिशन होऊ शकतं. असा हा एकूण भाग आहे. एवढं सांगून मी जर काही कन्फ्युजन वाटत असेल तर 94 050 56 954 या नंबरवरती कॉल करा. मी तुमच्याशी 24 तास बोलायला तयार आहे, लक्षात घ्या. एनिवे, तुम्ही नेमकं काय करणार आहात? सायन्स घेणार आहेत का डिप्लोमा घेणार आहेत? नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, बाय.